15 फुटला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. दोन्ही टीम्स टॉस बेतोडे 40+ ने जिंकलाय. आपल्या बॅट्समॅनवर तुम्ही बाद आहेत. रोहिदाजी म्हात्रे साहेब तुम्ही बाद आहेत. शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण रमेशजी काटे साहेब तुम्ही बाद आहेत. विभाग प्रमुख शिलगाव विष्णूजी कोटकर साहेबांना तुम्ही बाद आहेत. विभाग प्रमुख देसाईगाव दीपेशजी पाटील साहेब आपण पाहतोय. उपविभाग प्रमुख मधुकरजी पाटील साहेब आणि गुरुशेठ म्हात्रे साहेब आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आमच्या व्यासपीठावर उपस्थित. लक्षात घ्या, कधी लाईव्ह जर कव्हर झाला नाही तर पंचांचा जो निर्णय असेल तो दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल. लक्षात घ्या, बेतवडे आणि देसाई बऱ्याच वेळा कधी कधी व्यासपीठावर कॅमेरा असतो, तर कव्हर झाला नाही तर जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. संदीप भोईर येत आहेत पहिले षट घेऊन बेतवडे 40+ संघाने. दोन्ही स्पर्धा खेळली जाईल. लक्षात घ्या, जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषक 2025. प्रथम बॅटिंग करत असताना सरपंच 11 जय वागेश्वर देसाई 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. साई मात्रे स्ट्राईक एंडला आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बेतवडे 40+ आणि नोट स्ट्राईक एंडला जितूला तुम्ही पाहतायत. सामन्याला सुरुवात बरोबर 11:21 पहिला सामना. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहे. संदेश वेगाने आलेत आणि पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. दमदार सुरुवात करत असताना सरपंच 11 जय वागेश्वर देसाई 40+. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. संदीप भोईरला तुम्ही मात्र आज पद्माकर भोईर गुरुनाथ पाटील नाही आहेत, पण त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या संघाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मिळणार आहे.
बळीराम पाटील आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. संदीप भोईरला अखेर विकेट मिळाली. 9 वरती पहिला धक्का लागलाय. यानंतर शिलगाव 40+ आणि कोपर 40+ मध्ये मॅच होईल. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 10 वरती तुम्हाला पाहायला मिळते. देसाई 40+ संघ तुम्ही पाहतायत. हलकस अपील करण्यात आलं होतं. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना देसाई 40+. या सीझनचा विचार केला 40+चा तर सर्वात जास्त स्पर्धा जिंकणारा संघ आहे देसाई 40+. आता साबेगावची स्पर्धा आपण पाहिली. ती स्पर्धा त्यांनी जिंकली. नेहमी चर्चेत असतो 40+ मध्ये देसाई 40+. शेलगाव चषक स्पर्धा ही जिंकली. निजेगाव चषक असेल. हा चेंडू उंच गेलाय. संदेश पाटील आहेत वाईड स्लॉंग आणला. त्यामुळे चूक होणार नाहीये. जितू पाटीललाही माघारी परतावं लागेल. देसाई 40+ला लागणार हा दुसरा धक्का 11 वरती. गुरुशेठ मात्र यांची ओळख राहिली अनेक वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. देसाई 20 संघ तुम्हाला भरपूर वर्ष पाहिला. 40+ संघ सुद्धा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. सुनील आले दुसरं षटक घेऊन. गोलंदाज सुनील. सुनीलचा हा बॉल तुम्ही पाहताय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळाली बळीरामच्या खात्यामध्ये. धावसंख्या 12. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना सरपंच 11 जय वागेश्वर देसाई 40+. साई आणि जितू दोन्ही सलामीवर फलंदाज बाद झालेत. साईच्या बॅटमधून 2 चौकार तुम्ही पाहिले. बारा वरती 2 विकेट. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचंय लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत थोडस आपण मागे होते. आपल्याला वेळ कव्हर करायचंय. नितीन भोईर यांचं आगमन झाले. मला वाटतं मोठा गावचे त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. बॅकफुटला गेले. जागा बनवली हनुमान पाटील यांनी आणि चेंडूला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने.
ती बॅटची खडा होती. फायनल एकला फिल्डिंग चांगली आहे. ज्ञानेश्वर पाटील तिथे होते. एक सिंगल मिळाली. सरपंच 11 देसाई संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावपलका धावा अशोक मला सांगते 17. थोडासा दबाव आपल्याला निर्माण केलाय बेतोडे 40+ संघाने, कारण की संदीप भोईरने 2 महत्वाचे विकेट लॉंग आपला क्षेत्ररक्षक कैलास तांडेल कोणती चूक करत नाहीयेत. बैरामला माघारी परतावं लागेल. 17 वरती 30. या स्पर्धेमध्ये सरपंच 11 देसाई संघ खेळतोय. देसाईगावचे पहिले मोठे देसाईचे पहिले सरपंच सावराम लक्ष्मण देवकर त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. देसाई 40+. मात्र 17 वरती 3 विकेट गेलेत. पहिले नागरिक सावराम लक्ष्मण देवकर साहेब जे सरपंच होते. अको टप्प्याचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. रनआउटची संधी आहे. हनुमान पाटील बघा किती वेगाने धावलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. आणि सुनीलने डायरेक्ट हिट केलं असतं सचिन रनआउट झाले असते, परंतु 2 धावा इथे मिळालेत. धावा झाल्यात 19. वन टू गो. 19 धावा झालेत. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. हनुमानने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना सरपंच 11 देसाई 40+ संघाची धावसंख्या ती 21. विशाल म्हात्रे राम म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. साई म्हात्रे यांचे बंधू आज विशाल म्हात्रे त्यांनी गाजवलंय देसाई बी संघासाठी. भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळलेले आहेत. राम म्हात्रे सुद्धा भरपूर वर्ष खेळले. चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. मॅचेस आपल्या थोड्याशा जरी उशिरा चालू झाल्यात मात्र तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. जय हनुमान मोठी देसाई क्रिकेट संघ 40+ आयोजित आमदार चषक च दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर खेळपट्टी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात खेळणं ही एक पर्वणी असते खेळाडूंसाठी. आमदार कल्याण ग्रामीणची आपण पाहतो राजेजी गोवर्धनजी मोरे साहेब नवनिर्वाचित आमदार आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा आमदार चषकचं दमदार आयोजन. ज्ञानेश्वर पाटील आलेत. दोन षटकात 21. तिसरं षटक सुरू झालंय. हनुमान पाटील आणि सचिन म्हात्रे 9 सेकंडला आहेत.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक रन इथे मिळाली. 22 धावा झाल्यात. लालचंद अलीमकर यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. संदीप भोईरचं कौतुक करेल का हा झेल झाला नसता. 2 धावा इथे मिळालेत. झेल कठीण होता, त्यामुळे प्रयत्न चांगले होते असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 24. 30 षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा दाखल कधी तुम्ही पाहतायत. ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजी मार्कवर, राईट मोड द विकेट. असं वाटतंय झेल ड्रॉप झालाय. तर 1 धाव सचिन म्हात्रेच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात 25. बेतोडे संघाला माहिती आहे साई बाद झाल्यानंतर इथे नामी संधी असते कमीत कमी धावांवरती रोखण्याची, पण तो प्रयत्न सुरू केलाय आता बेतोडे 40+ फटका चांगलाय. हनुमान पाटील हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा 41. सरपंच 11 जय वागेश्वर देसाई 40+. कैलास सांडे सुद्धा हेच सांगतात की झेल होता. आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तर या गुरुशेठ मात्र आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक आहे. तर रोहिदास मात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभस्थ गुरुशेठ मात्रे यांचा सत्कार करायचे. रोहिदासजी मात्रे साहेब आपण बघतोय शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण यांच्या शुभस्थ आम्ही काही सन्मान करणार आहोत. नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा असते. रोहिदासजी मात्रे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण आणि त्यांच्या शुभस्ते नक्कीच आम्ही सत्कार करतोय. रमेशजी विष्णूजी कोटकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. रमेशजी काटे साहेबांना तुम्ही पाहतायत. सर्व मंडळी तुम्ही पाहतायत. आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत.
41 धावा झाल्यात. गुरुशेठ म्हात्रे यांचा सन्मान केला तो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर तानाजी पाटील यांचा सत्कार होईल. तर या तानाजी पाटील आपला सत्कार केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तीन षटकांचा खेळ संपला. 41 धावा, 2 षटकार, 1 चौकार हनुमान पाटील यांच्या बॅट मधून आलाय. नेहमी ज्यावेळी संघ अडचणीत असतो संजय म्हात्रे तुम्ही बघू शकाल पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम दातिवली आणि दशरथ सोरकादे मॅन फ्रॉम दावडी असे 2 पंच आज पाहायला मिळत आहेत. तानाजी पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेश डोकर यांच्या शुभ असे गोलंदाज संदेश. टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर मिड विकेटच्या मधून खेळत आहेत मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जयेंद्र एक धाव मिळाली. धावसंख्या 42-42. त्यानंतर बारखे पाटील उपस्थित त्यांचे सत्कार होईल देसाईचे. बारखे पाटील या सन्मान आपला स्वीकारायचे. जरी क्रिकेटला निवृत्ती स्वीकारली असेल बारखे पाटील यांनी त्यांनी सांगितलं 50+ जेव्हा होईल तेव्हा खेळेल मी. हनुमान पाटील 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. 24 वरती बॅटिंग करतायत. 7 चेंडूचा खेळ केलाय. संघाची धावसंख्या झाली ती 44. शिलगाव चषकची मेगा फायनल मॅच मला आताही आठवते. आगासर विरुद्ध देसाई 5-6 विकेट गेले मात्र हनुमान पाटील जसे मैदान आली ती मॅच अक्षरशः खेचून काढली आगासनच्या तोंडातून. हा वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये हनुमानकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. गोलंदाज संदेश पाटील सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत. 2010 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा पटकावली होती. तो संदेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. 14-15 वर्ष ओलांडून गेली मात्र आजही चांगलं क्रिकेट. खाली ग्राउंडिंग झालं हे सांगतात. संदेशलाही माहिती आहे. तुम्ही संदेशने कोणत्या प्रकारचं अपील केलं. ही खेळाडू होती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बॅटची जरूर कडा होती. चेंडू खाली बाउन्स झाला होता हेच पंच सांगतायत. 44 धावा झाले. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत. चांगली गोलंदाजी करत असताना संदेश पाटील बेतवडे 40+ संघाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शिलगाव 40+ आणि कोपर 40+. आजच्या दिवशी दुसरी मॅच. डायरेक्ट हिट. सचिन म्हात्रेला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. किसन म्हात्रे सुद्धा आज नाही आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देसाई 40+ संघाला. बऱ्याच वेळा कॅप्टनच्या भूमिकेत असतात. किसन म्हात्रे आज नाही आहेत. पद्माकर भोईर नाही आहेत. गुरुनाथ पाटील नाही आहेत बेतवडे संघामध्ये. कमबॅक चांगला झालाय. 44. इथे सिंगल घेतली नाही. हनुमान पाटील थोडेसे थकलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की 2 धावा नको आहेत. 45 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना सरपंच 11 देसाई 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय.
नक्कीच राजेजी मोरे साहेब नवनिर्वाचित आमदार आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा तुम्ही पाहताय. जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रमेश काटे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना नक्कीच त्याची उपस्थिती पुन्हा या स्पर्धेमध्ये लाभेल. शेवटचं षटक 45. गोलंदाज सुनीलचा पहिलाच बॉल. हनुमान पाटील कसे तरी पोचलेत, कारण की थोडेसे थकलेत आणि अखेर 2 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. धावांचा वेगही त्यांनीच वाढवला या मॅच मध्ये. 47. 47 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना सरपंच 11 जय वागेश्वर देसाई 40+. देसाई गाव मंडळानंतर खेळाडूंचा खजिना आहे. एकच धाव मिळेल. सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतायत. 48 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलीच मॅच यानंतर टॉस होईल. शिलगाव विरुद्ध कोपरगाव. दोन्ही कॅप्टननी इथे उपस्थित राहायचे. शिवाजी जोशी यांचे आगमन झाले. लेजंड क्रिकेटर आणि त्यानंतर राजू सावंत एक चांगले क्रिकेटर. राजू दादा या स्वागत आहे आपले. 48 धावा पहिलीच मॅच, पहिली इनिंग. सुनील टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा थर्डमॅनला बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बंद झाली होती. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. 52 धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना इथे बॅट टर्न झाली आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे. संजय पाटील तिथे होते. चांगली फिल्डिंग केली आहे संजयने. 53 धावा झाल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढची मॅच कोपर विरुद्ध शिलगाव. तोही सामना 5 षटकांचा पाहायला मिळेल. त्यानंतर जुने डोंबिवली विरुद्ध नेरजे बी आणि नवापाडा विरुद्ध फडकेपाडा. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथेही सिंगल मिळाली आहे. चौपन्न धावा झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील कंपल्सरी चेसिंग. कारण 50-55 धावा चांगल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. इथे प्लेड ऑन. बॅटची कडा आणि त्यानंतर चेंडू एस्टॅन वरती आणि पहिलं सत्र सत्यवान म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभसे सजन म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा. या सजन म्हात्रे आमचे देसाईचे. सजन म्हात्रे साहेबांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर गोवर्धन पाटील उपस्थित त्यांचे सत्कार होईल.
गोवर्धन पाटील यांचे सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो 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 ठीक हॅलो. पहिल्या मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला नवीन असेल लक्षात घ्या. गोवर्धन पाटील यांचे सत्कार. हॅलो माईक ची चला शिलगावचे कॅप्टन या लवकर. शिलगाव 40+, कोपर 40+ चे कॅप्टन आलेले आहेत. शिलगाव चला शिलगाव 40+ कॅप्टन लवकर या. किशोर थोडीशी घाई करा, 5 ओव्हरची मॅच आहे. रोहिदास म्हात्रे साहेबांच्या शुभ सभे टॉस करणार आहोत. जे या स्पर्धेचे आधारस्तंभ रोहिदासजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ सभे टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. रोहिदास म्हात्रे साहेबांनी विनंती असेल आपण या. ज्यावेळी याच मैदानामध्ये मोठी देसाई प्रीमियर लीग स्पर्धा होते सर्वात मोठे योगदान रोहिदासजी म्हात्रे साहेबांचं असतं. अनेक टेनिस बॉल क्रिकेटला त्यांचं योगदान असतं. दादांच्या शुभ सभे टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे. एका बाजूला सुभाष आहेत, दुसऱ्या बाजूला किशोर. या टॉस करून घ्या. रोहिदासजी म्हात्रे साहेबांचे शुभ असते पण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. हेड असा कॉल केलाय आणि हेड आलेला आहे. दादाला विनंती असं पण व्यासपीठावरती विराज बनायचे. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला किशोरने. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिलगाव संघ टॉस विन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. डीटीसी डोंबिवली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 शिलगावने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोपर संघ आपल्याला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. मॅच जशी सुरू होईल ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच दैसरचे एक अप्रतिम समालोचक सौरभ पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. हॅलो माईक ची घालू. हॅलो थँक्यू सो मच नितीनजी घालन सर. अल्ला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता आमदार चषक 2025च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सूत्रपदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार बाणाचा मुद्रा आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पहिलाच बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर वेगान आले तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे सिंगल. लक्ष पार करायचं 55चं. येणाऱ्या 5 षटकांमध्ये सरासरी प्रत्येकी षटकामध्ये 11ची आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतीये बेतवडे 40+ संघ. सलामीची जोडी तुम्ही पाहता संदेश पाटील आणि कैलास तांडेल. षटक क्रमांक पहिलं साई मात्रे P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना संदेशनं 1 न खातं खोललंय. खेळला सुरुवात केली आहे. या षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. बॉल चालला पुन्हा एकदा. मिडॉनचा फिल्डर आला तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे धावा 2 न सुरुवात केली. कैलासनं संघ जाऊन पोहोचला तो 3 या कड्यावरती. 54 धावा उभारला. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये साई मात्रेंचं 8 धावेचं योगदान राहिलं. ज्याला 4 चेंडू. त्याच्यानंतर जितू लवकर बाद झाला जो 0वरती. त्यानंतर 1 धावेचं योगदान दिलं बळीरामनं. हनुमानं चांगली बॅटिंग केली ज्याच्या माध्यमातून 13 मध्ये 29 आल्या. टार्गेट से झालं 54चं. 55 पार करायचं. फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावला. प्रो 3 झेल. वॉट कॅच. कॅच ऑफ द डे. काय झेल पकडला अविश्वसनीय.
फिल्डर तुम्ही तिथे पाहता, पहिला धक्का लागलाय, जितून पकडलाय झेल, संपलाय मैदानावरती बॅट्समन कैलास तांडेलचा खेळ. धक्का 3 वरती, बेतवडेला पहिला. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही पाहताय सरपंच 11 जय वागेश्वर देसाई आणि या टीमला पॅक केले आमचे परममित्र ज्ञानेश्वर देवकर आमच्या सोबत. विकेट अटॅक साठी पारितोषिक 1000 रुपयाचा. पहिला विकेट मिळवला साई मात्रेनं, पहिलं यश प्राप्त केलं. बाद केलं कैलास तांडेला, त्यांना 2 धाबेचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावरती संदीप भोईर बॅटिंग साठी. षटकातील पुढचा बॉलला कट केला, तिथे तुम्ही फिल्डर पाहता मिड ऑफला. तोपर्यंत या बॉलवरती मिळते फक्त सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या 4 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 4 धाबा खर्च, 1 विकेट मिळवली आहे. साई मात्रेचं षटक तुम्ही पहिलं पाहता, जिथे 55चा टार्गेट समोर आहे. बेतवडे 40+ ला ते पार करायचं या उत्तरार्धामध्ये. कैलास जो बाद झाला त्यांना 2चं योगदान दिलं. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल अर्धा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक पहिला चांगल्या रीतीने फेकत असताना P1 मध्ये तुम्ही साईला पाहता. लाईन टप्पा, अचूकता, बेदुकता, व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. पडल्यानंतर हा देखील बॉल खाली राहिला. ऑफ स्टंपला सोडून जाताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव, 1 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. 55चं लक्ष, 11ची सरासरी प्रति षटकामध्ये ती पार करायची आहे. बेतवडे 40+ ला. आमदार चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रंट फुटला गेले, स्टेप आउट झाले. ऑलरेडी कार्पेट बॉल मिड विकेटला खेचला. फिल्डर तिकडे वेगाला आले, 1 सिंगल आणि तोपर्यंत दुहेरी. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिलं तिथे लक्ष 55चं होतं आणि पहिल्या P1च्या पॉवरप्लेमध्ये धावा खर्च झाल्या त्या मात्र 7. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय नितीन पाटील. येणारे बॉल 24 मध्ये आता बनवायचे 48. सरासरी 11ची होती, ती वाढली आता सरासरी झाली आहे प्रति षटकामध्ये 12ची. याचं कारण साई मात्रेचं पहिलं षटक अवघ्या 7 धावा, 1 महत्वाची विकेट जिथे कैलास तांडेला ज्यांना बाद केलं. आणि आता दुसऱ्या षटकाला P2 झाली सुरुवात. गोलंदाज आला नितीन पाटील, त्याच्यावरती भरोसा दिलाय. नितीनला तुम्ही पाहता बॉलिंग करत असताना. स्ट्राइक एंडला तुम्ही संदीप भोईर ऑन अ स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज होईल. षटकातील पहिलाच बॉल. ऑलरेडी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईच्या दिशेने वेगाने फिल्डर लॉंग ऑन वरनं आला. साई जोपर्यंत बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 9 या आकड्यावरती 9 रन. जिथे 55चा टार्गेट पार करायचं. पहिला गडी 5 झाला बेतवडे 40+ चा. जो कैलास आता बॅटिंग तुम्ही पाहताय संदीप आणि त्याच्यानंतर संदेशला. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी इथे मात्र सज्ज होतील नितीन पाटील, ज्याच्या पहिल्याच बॉलवरती 2 आल्या. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय
9 या आकड्यावरती या षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला स्टेप आउट झाले डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका लगवायचा होता समोर पडल्यानंतर बॉल हलकासा खायला थोडा दूर ठेवला बॅट्समनच्या बीट झाला इथे बॅट्समनला बीट केलाय तुम्ही पाहताय संदीप भुईरला आणि आला तो डॉट बॉल निर्धाव चेंडू खूप चांगला टप्पा होता नितीनचा फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न बीट झाले या षटकातील पुढचा बॉल फटका चांगला अडवा भाट्य घेतला बॉल चला लॉग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न नाकारला इथे संदेशनं एकच धावेवरती समाधान एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती 10 नंबरची जर्सी क्रिकेटची दैवता क्रिकेटचे भगवान सचिन रॉमन्स तेंडुलकर याच क्रिकेट त्यांना भारतरत्न देण्यात आलं आणि पंचांना आवडले लगेचच ते बाहेर निघायचे आता पंचांची खूप धाट मागतात तुम्ही पाहता खिसला फटका बॉल चाला लॉंग ऑनला फिल्डर वेगान आल्यात थोडी मिसफील झाली आहे दुसऱ्या अटेंडला बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये धावा 2 न स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 12 या आकड्यावरती सिंगल डबलला जास्त प्रमोट केलं जात आहे बेतवडे टीमच्या बाजूनं लक्ष 55चं गाठायचं 2 बॅट्समन मध्ये आता थोडी चर्चा करत असता तुम्ही पाहता संदेश आणि संदीपला तुम्ही पाहता संदेशनं गोलंदाजी खूप छान केली ज्या घ्या 4 धावेचं षटक फेकलं 4थ्या षटकामध्ये तो बॅटिंग करत असताना षटकातील पुढचा बॉल उडवला उंच गेला एलिव्हेशन इथे कमी आहे फिल्डर पुढे सरवला नो मॅन्स लँड मध्ये बॉल दाखल झाला तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती 14 धावा स्कोर बोर्ड वरती षटक क्रमांक दुसरं षटकातील शेवटचा अखेरचा बॉल 1 to go फटका चांगला आडवा बॅटने खेचला फिल्डर उपस्थित आहे इथे मिसफील झाली मिड विकेटला बॉल साला पहिला टप्पा घेत बॉल खेळ समाप्त झाला धावा धावपलकावरती जिथे 55चं लक्ष पार करायचं तुम्ही स्कोर बोर्ड वर रणसंख्या पाहता 18 येणारे बॉल असतील 18 मध्ये बनवायच्या 37 आणि आता सरासरी वाढली आहे 12.33 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला तिसऱ्या षटकामध्ये दिलीप पाटील सज्ज झाला तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती समोर तुम्ही फलंदाज पाहता संदीप भुईर ज्यांना 1 ना अकाउंट खुले केलं तो संदीप स्ट्राइक इनला नो स्ट्राइक इनला संदेशला तुम्ही पाहता ज्यानं देखील 1 न खेळा सुरुवात केली आहे योमे साडा फळटली यष्टा वाखवल्या सोपवल्यात यष्टाना बॉल न घेतले चुंबन विकेटचं बदन धक्का दुसरा बेतवडे 40+ 18 वरती
विकेटचं पतन झालं. विकेट साठी पारदर्शक आहे. सरपंच झालं म्हणजे वागेश्वर देसाई या नावानं संघ उतरला, पुरस्कृत केला. ज्ञानेश्वर देवकर या स्पर्धेचे जानमार्ग क्रिकेट संघ क्लब मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषक 2025 ते आयोजक आहेत. 40+ पूर्ण संघ आणि यांच्याकडनं ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडनं पारदर्शक आहे. विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सोपानला तुम्ही पाहता आणि त्यांच्या वडिलांची प्रथम पुण्यस्थिती खऱ्या अर्थात तुम्ही पाहता मंगळवार दिनांक 21/1/2025 रोजी आणि सकाळी 8 ते 9 प्रतिमाचे पूजन, त्यानंतर 10 ते 12 तुम्ही पाहता नर्मदा पुत्र हबप बबन महाराज सोनारपणा यांचं कीर्तन देखील असणार आहे. तरी सर्वांना नक्कीच इथे पुण्यस्मरणाला दर्शन घेण्यासाठी बाबाच्या प्रतिमेचा नक्कीच तुम्ही उपस्थित राहा. अग्राच्या बद्दल तुम्ही पाहता आणि इथे ठोकला चौकार सोपानच्या बॅट मध्ये ठोकला. हा चौकार चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती संख्या तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. 18 मध्ये 37 करायचा, 17 37 16 बॉल 33 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. बेतावडे 40+ ला हे बॅटल खूप रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. 2 विकेट लवकर घ्यात. एका बाजूला तुम्ही संदेश पाटीलला देखील पाहता जो नोस्ट्रायकेनला जो सलामीला त्याच्याकडे देखील लक्ष असेल. सोपान आल्या त्याचा इरादे स्पष्ट केला, त्यानं ठोकला दिलीप पाटीलच्या अगेन्स्ट पहिला चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 22 या आकड्यावरती 16 बॉल 33 धावेची अजूनही गरज आहे. उडवला उंच गेला मस्तामेंग फिल्डर तिकडे कोणताही नाही. जोपर्यंत जमीनला बॉल लँड होईल तोपर्यंत या बॉलवरती फक्त सिंगलच घेतली आहे. डबलचा प्रयत्न केलाच नाही. संदेशनं त्याला स्ट्राईक हवी आहे. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 23 या आकड्यावरती 23 धावा धावपलकावरती 15 बॉल 32 अजूनही करायच्या. बॅटिंग करणाऱ्या टीम बेतवडे 40+ संघाला पहिली मॅच उद्घाटन समारंभ पार पडलं. गणरायाचं पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाचं जे पूजन केलं ज्यानं स्वराज्याचं तोरण रायरेश्वराच्या किल्ल्यावरती बांधलं आणि तो राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन तुम्ही पाहिलं. जस्टिसचं पूजन. लोअर फुल टॉस बॉल चला लॉंगॉनला फिल्डर वेगानं साई आलाय. मिसफिल्ड झाली. याचा फायदा लगेचच होईल. दुसरी मध्ये रूपांतर केलं. 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 25 या आकड्यावरती 25 धावा धावपलकावरती 14 बॉल 30 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल पायना बॉल स्टॉप केला. स्वतःच्या फॉल्डर मध्ये का फिल्डिंग दिलीप पाटीलजी तुम्ही पाहिली. ऑल दी मार्केट खेळण्याचा प्रयत्न 5 मध्ये त्यानंतर पायाचा इस्तेमाल जरूर केला. बॉल इथे स्टॉप केला डॉट बॉलला आणि आता समीकरण 13 बॉल 30 धावेची गरज. येणारे बॉल 13 शिल्लक आहेत. 30 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला ऑफस्टंपला बॉल ठेवला. विकेट किपर बीट झाले. फर्स्ट टिपला फिल्डिंग चांगली अशा रीतीनं षटक संपलं जातंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 25 आणि येणारे बॉल शिल्लक 12 मध्ये 30 आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समृद्ध संगीत. आज आधार साऱ्या जनतेचा
येणारे बॉल शिल्लक आता 12 मध्ये 30 करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बलिराम पाटील आला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा राहतील. या ओव्हरमध्ये जर अटॅक झाला बेतवडे 40+ बाजूनं, बॅटचा आतला कडा लागला होता, विकेट कीपरनं केली चुकी. विकेट कीपर तुम्ही नितीन पाटीलनं सोडलाय झेल. हा झेल मागात पडेल का? सोपान पाटीलला दिलेलं जीवनदान टीम सरपंच 11 अजय वागेश्वर देसाई संघाला मागात पडेल का? सोडलाय झेल बलिराम पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती बादचा आतला कडा, त्यानंतर विकेट कीपर नितीन पाटीलनं बॉल जमिनीला लँड झाला, डॉट बॉल आला. आता समीकरण 11 मध्ये बनवायच्या 30 धावा. झेल सोडलाय सोपान पाटीलचा. षटकातील पुढचा बॉल ऑल द गार्बेट बॉल चालला बॉन्डल्याच्या दिशेनं वेगानं फिल्डर तिकडे आल्या. तोपर्यंत एक केली आहे. एक पेक्षा जास्त काहीच नसताना 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 26 या कड्यावरती. आता समीकरण 10 बॉल 29 18 मध्ये 27 करायचे. त्यानंतर 17 37 16 33 15 32 14 30 13 30 12 30 11 30 आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहता 10 बॉल आणि 29 धावेची आता गरज आहे. 10 चेंडू 29 धावेची गरज. वेळ कमी घ्या प्लीज. फिल्डिंग करा, टीम लक्षात असू द्या. समोर तुम्ही संदेशला पाहता. षटकातील पुढचा बॉल बसातला कडा तुम्ही पाहता. बॉल मागे पॉइंटला फिल्डर आहे तिथे. तोपर्यंत या बॉलवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 27 या कड्यावरती 27 धावा धावपलकावरती. 9 बॉल 28 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयासाठी बेतवडे 40+ ला मोठे फटके मारावेच लागतील. 9-28 समीकरण लांबवलंय आता. बेतवडे 40+ साठी मोठे फटक्यांची गरज आहे. बेतवडेला ते येतील का? बलराम पाटीलच्या अगेन्स्ट. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, पण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती 28 धावा धावपलकावरती. आता समीकरण बॉल शिल्लक 9 बॉल मध्ये 27 करायच्यात. 9 बॉल 27. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅट केसला फटका झाला. मिड विकेटला फिल्डर तिकडे, मात्र बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला. मिड विकेट सीमा पार. सोपान पाटीलच्या बॅट मधनं आकड्यावरती 8 बॉल 23 धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. विजयासाठी बेतवडे 40+ ला सोपान जन दुसरा चौकार केसला आल्या चौकारला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यानं आणखीन एक चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटला. 32 धावा धावपलकावरती. 8 बॉल 23 ची अजूनही गरज आहे. वेळ कमी घ्या फिल्डिंग करणारी टीम प्लीज लक्ष असू द्या. या षटकातील पुढचा बॉल उडवला, उंच गेला. मस्त की प्रॉपर टायमिंग. इथे तुम्ही पाहताय झेलची शक्यता. मिड विकेटला टिपलाय झेल साई मातेनं आणि संपला. सोपान या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता समीकरण तुमच्या समोर 7 बॉल 23 धावेची गरज. जयेंद्र पाटील मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. पाचसातला कडा विकेट कीपर पकडलाय. आता कोणती चुकी होणार नाही विकेट कीपर कडनं. तुषार में आया धक्के पे धक्का. आणखीन एक विकेटचा
7-23 आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दिलीप पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. पहिलाच बॉल तुम्ही पाहता उपसबला फेकला, बीट करून गेला, डॉट बॉल आला. संदेश पाटील जो सलामीला गेला त्याच्याकडे आकांक्षा होत्या, निराशा त्यानं व्यक्त केल्यात. त्याच्या बॅट मध्ये एकच चौकार असं वाटलं. 55चं लक्ष. संदेश बॅटिंग चांगली करेल. मॅच इथून देखील संपली नाही. 5 मध्ये 23 बनवू शकतात. आता त्या बनवायच्या आहेत बेटवडे 40+ हा देखील तुम्ही पाहता खूप चांगला बॉल. हा समोर बॉल ठेवण्यात आला, पुढ्यात ठेवलेला, बीट करून गेला. लागोपास हा दुसरा बॉल डॉट फेकला आणि आता समीकरण 4 बॉल 23, 8-23, 7-23, 6-23, 5-23, 4-23. तुम्ही समीकरण पाहता. 4 बॉल आता 23 धावेची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल ऑलनी गार्मेंट बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर वेगाने आल्यात. तोपर्यंत या बॉल वरती मिळते फक्त सिंगल आणि आता समीकरण 3 बॉल 22 धावेची गरज आहे. 3 बॉल 3 षटकाले तरी मॅच जिंकू शकणार नाही बेटावडे 40+. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम असे कमी होतात. उडवलाय बॉलला लॉंग ऑनला फिल्डर साई. जोपर्यंत बॉल वरती येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळते फक्त सिंगल. सिंगलला जास्त प्रमोट दिलं या बेतावडे 40+च्या बाजूने आणि पराभूत नक्कीच त्याला या मॅच मध्ये होऊ लागतं. मोठे फटके आले नाही. सोपानच्या बॅटवर 2 चौकार, तो देखील बाद झाला. हा बॉल खूप चांगला होता. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे दिलीप पाटीलची. खूप चांगला लेग ब्रेक आहे, व्हेरिएशन त्याच्याकडे, गती देखील तेवढेच आहे. डॉट बॉल आणि आता 1 बॉल उडवलाय बॉल. झेलची शक्यता, अप्रतिम झेल लॉंग ऑनला पकडला आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय. सर्व